नमस्कार. आज आपण एका खूपच वेगळ्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. जुन्या करारातील काही महत्त्वाचे सण आणि येशू ख्रिस्ताचं जीवन यात काही भविष्यसूचक संबंध असू शकतो का? चला या गुंतागुंतीच्या विषयाला सोप्प करून समजून घेऊया. आज आपण एका अशा विचाराबद्दल बोलणार आहोत जो जुन्या करारातील 7 मुख्य सणांना येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा एक भविष्यसूचक नकाशा म्हणून पाहतो. म्हणजे जणू काही या सणांमध्येच सगळा प्लॅन लपलेला होता. तर आपण हा प्रवास 6 टप्प्यांमध्ये करणार आहोत. काही भविष्यवाण्या ज्या पूर्ण झाल्या आहेत तिथपासून ते ज्या अजून पूर्ण व्हायच्या आहेत तिथपर्यंत. ठीक आहे, तर मग यामागची मूळ कल्पना समजून घेऊया. ती म्हणजे सावली आणि वास्तव. हे अगदी सोपं आहे बघा. जसे एखाद्या वस्तूची सावली त्या वस्तूचा आकार दाखवते, पण ती स्वतः ती वस्तू नसते. त्याचप्रमाणे हे सण म्हणजे सावल्या आहेत आणि त्यांचं वास्तव येशू ख्रिस्तामध्ये दिसतं असं मानलं जातं. म्हणजे हे फक्त काही ऐतिहासिक सण किंवा सुट्ट्या नाहीत. यामागे एक पूर्ण कथा आहे असं मानलं जातं. अगदी येशूच्या बलिदानापासून ते देवाच्या अंतिम राज्यापर्यंत. चला तर मग सुरुवात करूया सणांच्या पहिल्या गटापासून, म्हणजे वसंत ऋतूतील सणांपासून. असं मानलं जातं की हे सण आधीच पूर्ण झाले आहेत. ह्या सगळ्याची सुरुवात होते वल्हांडण सणाने. हा सण आहे मुक्ती आणि त्यागाचा. हा पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी साजरा केला जातो. आणि इथेच बघा तो संबंध किती स्पष्टपणे दिसतो. एका बाजूला आहे निर्दोष कोकराच्या रक्ताची सावली आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचं वास्तव, म्हणजे येशू ख्रिस्ताचं बलिदान. वल्हांडण सणानंतर लगेच येतो बेकमीर भाकरीचा सण. आता बायबलमध्ये खमीर किंवा यीस्ट हे बऱ्याचदा पापाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे खमीराशिवायची भाकरी खाणं म्हणजे पापापासून दूर राहणं, शुद्ध होणं. तर जसं घरातून सगळं खमीर काढून टाकलं जायचं, ती झाली सावली. आणि त्याचं वास्तव काय? तर ख्रिस्ताचं पापरहित शरीर जे कबरेत ठेवलं गेलं. एक प्रकारे देवासाठी ते एक निष्पाप बलिदान होतं. वसंत ऋतूतला तिसरा सण आहे प्रथम फळांचा सण. नावाप्रमाणेच हा सुगीच्या सुरुवातीचा उत्सव आहे. आणि याचा थेट संबंध जोडला जातो येशूच्या पुनरुत्थानाशी. बायबलमध्ये म्हटले आहे, पण ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आहे, जे झोपी गेले आहेत त्यांच्यापैकी तो प्रथम फळ आहे. बरं, वसंत ऋतूचे सण तर झाले, पण आता येतो एक असा सण जो वसंत आणि शरद ऋतू यांना जोडतो. हा खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे पेंटेकॉस्ट. पेंटेकॉस्टला गव्हाच्या सुगीचा सण असंही म्हणतात. आणि यालाच चर्चच्या युगाची सुरुवात मानलं जातं, कारण याच दिवशी पवित्र आत्म्याचं आगमन झालं होतं. आता आपण त्या सणांकडे वळूया जे पूर्ण झाले आहेत असं मानलं जात नाही, म्हणजे शरद ऋतूतील सण. यांना भविष्यातल्या घटनांची, विशेषतः येशूच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी समजलं जातं. या शरद ऋतूतील सणांची सुरुवात होते करड्यांच्या सणाने. हे एक प्रकारचं आवाहन आहे, जागं होण्याची आणि तयार राहण्याची सूचना आहे. या सणाचा संबंध थेट येशूच्या परत येण्याशी जोडला जातो. जसं मत्तईमध्ये लिहिलं आहे की मोठ्या करण्याच्या आवाजासह देवदूत येतील आणि निवडलेल्यांना एकत्र करतील. यानंतर येतो प्रायश्चित्ताचा दिवस. हा वर्षातला सर्वात गंभीर दिवस मानला जायचा. हा न्यायाचा आणि पापांच्या अंतिम समाप्तीचा काळ दर्शवतो. ह्या भविष्यातल्या घटनेबद्दल एक विशिष्ट क्रम सांगितला जातो. सगळ्यात आधी 7वा करणा वाजेल, मग विश्वासणाऱ्यांचं पहिलं पुनरुत्थान होईल, त्यानंतर पृथ्वीवर न्यायाचा काळ येईल आणि शेवटी सैतानाला बांधलं जाईल. आणि हे सगळं आपल्याला घेऊन जातं वर्षाच्या शेवटच्या सणाकडे, जो या संपूर्ण भविष्यसूचक कॅलेंडरचा कळस आहे. हा आहे मंडपांचा सण. याला एकत्रीकरणाचा सण असंही म्हणतात. हा एक आनंदाचा उत्सव होता, जो अंतिम सुगी आणि देवाच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. या सणाला 1000 वर्षांच्या राज्याचं वास्तव मानलं जातं. असं राज्य ज्यात येशू ख्रिस्त पृथ्वीवर 1000 वर्षे राज्य करेल. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा शेवटचा सण देव आणि माणसामधल्या अंतिम विश्रांतीचं आणि एकोप्याचं प्रतीक आहे. प्रकटीकरणात म्हटल्याप्रमाणे ते देवाचे याजक होतील आणि त्याच्यासोबत 1000 वर्ष राज्य करतील. चला तर मग आता हे सगळं एकत्र जोडून पाहूया. या सावली आणि वास्तव या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे? तर या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे 7 सण केवळ भूतकाळातल्या घटनांची नोंद नाही,
तर भविष्यासाठी एक टाईमलाईन आहेत. ही एक अशी कथा आहे जी संपूर्ण बायबलमध्ये जोडलेली आहे. मग प्रश्न असा उरतो की हे सण जर खरंच भविष्याचा नकाशा असतील तर आज आपल्यासाठी त्याचा काय अर्थ आहे?